व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या पिरियडला आपण मनुष्यबळ भरती म्हणजे रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजे कारखान्यामध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आस्थापनामध्ये आवश्यक असणारी मनुष्यबळाची भरती ही कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज विचारात घेणं हे काय आहे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मनुष्यबळ भरती म्हटलं की यामध्ये अनेक प्रकारची कार्ये समावेशित झालेली दिसतात. मग कारखान्यामध्ये किंवा औद्योगिक संस्थेमध्ये काम देणारे आणि कामाची गरज असणारे यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम म्हणजेच भरती होय. म्हणजे काम देणारे याचा अर्थ व्यवस्थापन आणि कामाची गरज असणारे म्हणजे कर्मचारी यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम कशामधून केलं जातं तर कामगारांच्या भरतीमधून केलं जातं. एडवी फ्लिपोन यांच्या मते मनुष्यबळ भरती म्हणजे नेमकं काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. भरती म्हणजे त्या ठिकाणी रोजगारासाठी किंवा कामासाठी उमेदवार शोधणारी आणि संघटनेमध्ये त्यांना कामासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहन करणारी, म्हणजे रोजगारासाठी उमेदवार शोधणारी आणि संघटनेमध्ये त्यांना काम करण्यासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करणारी प्रक्रिया म्हणजेच मनुष्यबळ भरती होय. आता मनुष्यबळ भरती हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे एक प्राथमिक स्वरूपाचं कार्य समजलं जातं, लक्षात घ्या. त्यामुळं त्यामध्ये भरतीच्या नवनवीन मार्गांचा शोध घेणं आणि त्यापैकी योग्य मार्गाची निवड मनुष्यबळ भरतीसाठी करणं हे अभिप्रेत असतं. डेल बीच यांच्या मते मानवी संसाधन प्राप्त करण्याच्या मार्गाचा विकास व ते सुस्थितीत ठेवणे, म्हणजे मानवी संसाधन प्राप्त करण्याचा मार्ग तो विकसित करणं आणि ते सुस्थितीत ठेवणं म्हणजेच मनुष्यबळ भरती होय. संघटनेला ज्यावेळेला जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासते त्यावेळी उपलब्ध उमेदवार किंवा कामगार आणि संघटना यांना एकत्र जोडणारा मार्ग म्हणजेच मनुष्यबळ भरती होय. आता लक्षात घ्या की मनुष्यबळ भरती ही कसली प्रक्रिया आहे तर मनुष्यबळ भरती ही होकारात्मक प्रक्रिया आहे. ट्राय टू अंडरस्टँड. मनुष्यबळ भरती ही होकारात्मक प्रक्रिया आहे कारण ती उपलब्ध कार्यासाठी योग्य उमेदवारांना अर्ज प्राप्त करण्यास प्रवृत्त आणि उद्युक्त करते. लक्षात घ्या. कशामुळे तिला होकारात्मक प्रक्रिया म्हटलेलं असतं कारण ही प्रक्रिया उपलब्ध कार्यासाठी योग्य उमेदवारांना अर्ज करण्यास प्रवृत्त आणि उद्युक्त करते. त्यामुळे अनेक उमेदवारांमधून कार्यासाठी आवश्यक असलेल्या योग्यतेचा आणि पात्रतेचा उमेदवार निवडणे हे त्यामुळून काय होतं शक्य होतं. म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की अचूक मनुष्यबळ भरती कार्यामुळं व्यवसायाला योग्य, कुशल, अनुभवी, प्रशिक्षित, कार्यक्षम मनुष्यबळ मिळू शकतं. लक्षात घ्या. आणि त्यांच्या सहकार्यानं व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येतो. आणि म्हणून अशी जी काही कर्मचारी आपण निवडतो, अशी जी काही कर्मचारी किंवा मनुष्यबळ आपण निवडतो, त्या मनुष्यबळाच्या साहाय्यानं आपणाला व्यवसायाची प्रगती करता येते आणि व्यवसाय हा प्रगतीच्या शिखरावर आपणाला नेता येतो. आणि म्हणून मनुष्यबळ भरती ही अतिशय महत्त्वाची असते. मग आता ह्या मनुष्यबळ भरतीच्या कार्यामध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो किंवा कशाचा समावेश होतो अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यबळ भरतीच्या कार्यामध्ये अनेक प्रकारची कार्ये पूर्ण करावी लागतात. आता त्यापैकी काही महत्त्वाची कार्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यामध्ये पहिलं कार्य असतं की मनुष्यबळ भरतीच्या विविध मार्गांचा शोध घेणं. म्हणजे इथं पहिलं कार्य मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे की मनुष्यबळ भरतीची जी काही विविध मार्ग असतात त्यापैकी योग्य मार्गाचा त्या ठिकाणी काय केला पाहिजे आपण शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर या विविध मार्गांची वैधता तपासणे, म्हणजे त्या ठिकाणी योग्यता सुद्धा आपण तपासली पाहिजे. भरतीचे मार्ग हे अनेक प्रकारचे असतात आणि त्या विविध मार्गांच्या पैकी योग्य मार्गाची त्या ठिकाणी निवड करण्यासाठी अशा अनेक मार्गांची वैधता आपल्याला काय करावी लागते तपासावी लागते. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मार्गाची निवड करणं,
जे काही उपलब्ध मार्ग असतात त्यामधून सर्वच मार्ग आपल्याला उपयुक्त ठरतील असं नाही, तर त्या उपलब्ध मार्गामधून सर्वोत्कृष्ट असे जे काही मार्ग असतील त्यांची निवड करणं याचाही समावेश हा या ठिकाणी मनुष्यबळ भरतीमध्ये होतो. त्यानंतर जाहीर केलेल्या कार्यासाठी संभाव्य उमेदवाराचे अर्ज मागविणे. आता जी कार्ये तुम्ही जाहीर केलेली असतील मग ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करावे लागतात, वेगवेगळ्या विभागामधली कार्ये वेगवेगळी असतात आणि अशी जी काही जाहीर केलेली कार्ये असतात ती कार्ये पूर्ण करण्यासाठी संभाव्य उमेदवारांचे काय केलेले असतात, अर्ज मागविणं गरजेचं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं अर्ज मागवण्यापर्यंतची जी प्रक्रिया असते ही मनुष्यबळ भरतीच्या कार्यामध्ये येते. म्हणजे कोणकोणती कार्ये मनुष्यबळ भरतीमध्ये येतात, ही आत्ता सांगितलेली 4 कार्ये असतात. एक, मनुष्यबळ भरतीच्या विविध मार्गांचा शोध घेणे. नंबर 2, उपलब्ध मार्गांची वैधता तपासणे. नंबर 3, सर्वोत्कृष्ट मार्ग किंवा त्यामधील मार्गांची निवड करणे. त्याचबरोबर जाहीर केलेल्या कार्यासाठी संभाव्य उमेदवारांचे अर्ज मागविणे. अशा पद्धतीची विविध प्रकारची कार्ये ही मनुष्यबळ भरतीमध्ये करावी लागतात आणि ह्या कार्यांच्या साह्यानंच त्या ठिकाणी कोणत्याही संघटनेचं किंवा कोणत्याही आस्थापनेचं कामकाज हे यशस्वीपणे आपल्याला पूर्ण करता येतं आणि म्हणून ही 4 कार्ये ही आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर मनुष्यबळ भरतीचं महत्त्व काय असतं, कशासाठी मनुष्यबळ भरती ही महत्त्वाची असते, हे आत्ताच मी सांगितलं की मनुष्यबळाच्या साह्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षमपणे शास्त्रशुद्धपणे त्या ठिकाणी संस्थापनेचं किंवा आस्थापनेचं काम हे पूर्ण करता येतं. म्हणून मनुष्यबळ भरतीच्या कार्यामध्ये अनेक कार्ये केली जातात. आता मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या अनेक कार्यामध्ये मनुष्यबळ भरती आणि निवड हे अत्यंत महत्त्वाचं कार्य समजलं जातं. हे कार्य कार्यक्षमतेने शास्त्रशुद्धपणे पूर्ण करण्यासाठी हे आपण विशेष प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं, काही खबरदारी घेणं गरजेचं असतं आणि असे कार्य जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडले तर त्याचे अनेक प्रकारचे फायदे व्यवसायाला आणि समाजाला होत असतात. असे कोणकोणते फायदे होत असतात हा नंतरचा भाग आहे, परंतु मनुष्यबळ भरतीचं कार्य हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि कार्यक्षमतेने जर पार पाडलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे हे या ठिकाणी व्यवसायाला आणि समाजाला प्राप्त होतात. कार्यक्षम आणि कुशल कर्मचारी प्राप्त होत असतात, त्यामुळं उत्पादन साधनांचा महत्तम उपयोग करता येतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादन साधने जी असतात, जी उपलब्ध उत्पादन साधनं असतात त्यांचा आपणाला काय करता येतो, जास्तीत जास्त उपयोग हा या ठिकाणी व्यवसायासाठी करता येतो. त्याचबरोबर यंत्रसामग्रीचा पूर्ण वापर करता येतो. कच्च्या मालाची त्याचबरोबर यंत्रांची सुयोग्य हाताळणी करणं आणि उपलब्ध वेळेचा सदुपयोग करणं हे सर्व कार्यक्षम मनुष्यबळामुळं काय होत असतं, शक्य होत असतं. आणि म्हणून गुणवान मनुष्यबळामुळं वस्तूंचा दर्जा वाढविणं, मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करणं या सर्व गोष्टी या मनुष्यबळ भरतीमुळं काय होत असतात, शक्य होत असतात की ज्यामुळं आपण गुणवान मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं मनुष्यबळ भरतीचं महत्त्व आपण या ठिकाणी समजून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रामाणिक मनुष्यबळामुळे आणखी काय फायदा होऊ शकतो, तर संस्थेमध्ये सर्वच प्रकारचे मनुष्यबळ हे सारखे नसते. काही मनुष्यबळामध्ये काही लोक अत्यंत प्रामाणिक असतात, काही लोक हे फक्त प्रामाणिक असतात, काही लोक हे प्रामाणिक असल्यासारखं दाखवत असतात आणि काही लोक हे अत्यंत अप्रामाणिक असतात. परंतु आपण फक्त चांगल्या गोष्टीचा विचार करणं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. आता प्रामाणिक मनुष्यबळामुळं उत्पादन साधनांचा व वेळेचा अपव्यय टाळला जातो आणि त्यामुळं उत्पादन खर्चात काय होत असते, बचत होत असते. हुशार आणि गुणवान मनुष्यबळाला विशेष प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची आणि नियंत्रणाची गरज नसते. लक्षात घ्या, जे कर्मचारी हुशार असतात, जे कर्मचारी गुणवान असतात त्यांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असतेच असं नाही. कार्यक्षम मनुष्यबळ ही संघटनेची संपत्ती असते. नीट लक्ष द्या, कार्यक्षम मनुष्यबळ ही संघटनेची काय असते, संपत्ती असते आणि त्यामुळं संघटनेचा नावलौकिक आणि सतत वाढत असतो. या कार्यक्षम मनुष्यबळामुळं संघटनेचा नावलौकिक सुद्धा काय होत असतो, सतत वाढत असतो. गुणी मनुष्यबळामुळं व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. नीट लक्ष द्या, जे कार्यक्षम कर्मचारी असतात त्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्यामुळं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. असे जे काही गुणी कार्यक्षम मनुष्यबळ असतं त्यामुळं व्यवसायाची कार्यक्षमता सुद्धा काय होत असते, वाढली जाते. व्यवसायाच्या मिळकत क्षमतेमध्ये वाढ होते. नीट लक्ष द्या, व्यवसायाच्या मिळकत क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होते आणि व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. ग्राहकांना उच्च दर्जाच्या वस्तू वाजवी किमतीत मिळाल्याने ग्राहक सुद्धा समाधानी असतात
आणि त्यांचा विश्वास आणि पाठिंबा व्यवसायाला प्राप्त होत असतो. लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं सुद्धा अशा पद्धतीचं मनुष्यबळ हे योग्य पद्धतीने भरती करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर गुणवान आणि निष्ठावान कर्मचाऱ्यांच्यामुळं अतिशय महत्त्वाचा भाग असतो की गुणवान आणि निष्ठावान जे कर्मचारी असतात त्यांच्यामुळं औद्योगिक संबंध सुधारण्यास मदत होते. औद्योगिक संबंध घनिष्ठ बनतात. औद्योगिक शांतता सुद्धा प्रस्थापित करता येते. औद्योगिक शांतता प्रस्थापित केल्यामुळे अशा पद्धतीच्या औद्योगिक शांततेचे लाभ समाजातील सर्व घटकांना आणि राष्ट्राला प्राप्त होतात. आणि म्हणून थोडक्यात मनुष्यबळ भरती हे कार्य मनुष्यबळ व्यवस्थापनाने अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडणं आवश्यक असतं. आणि हे कार्य जर कार्यक्षमतेने पार पाडलं तर भविष्यकाळात अनेक समस्यांपासून व्यवसायाची सुटका होते आणि व्यवसाय प्रगतीच्या दिशेने मार्गक्रम करत राहतो. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून मनुष्यबळ भरती ही अत्यंत महत्त्वाची असते. हे सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर मनुष्यबळ भरती ही किती महत्त्वाची असते हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यानंतर मनुष्यबळ भरतीचे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत हे मार्ग आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. ह्या मनुष्यबळ भरतीच्या मार्गाचे 2 प्रकारे वर्गीकरण केलेले आहे पहा. या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल. मनुष्यबळ भरतीचे मार्ग हे 2 प्रकारचे असतात. एक बाह्य मार्ग आणि दुसरा अंतर्गत मार्ग. आता मनुष्यबळ व्यवस्थापनाला सर्वप्रथम काय करावं लागतं? कार्यविश्लेषण करावं लागतं. त्या कार्याचं मूल्यमापन करावं लागतं. आणि कार्यविश्लेषण आणि कार्यमूल्यांकन केल्यानंतर किंवा मूल्यमापन केल्यानंतर व्यवसायाला कोणत्या योग्यतेचे आणि पात्रतेचे कर्मचारी आवश्यक आहेत हे समजू शकतं. त्यामुळं मनुष्यबळ भरतीचे अनेक मार्ग अस्तित्वात आलेले दिसून येतात. परंतु यामधून सर्वोत्कृष्ट मार्गाची निवड करणं हे व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्वाचं कार्य समजलं जातं. भरतीचा मार्ग निवडत असताना अनेक घटक विचारात घ्यावे लागतात आणि त्या घटकांच्या मधून आपणाला हे भरतीचे मार्ग ठरवावे लागतात. त्या घटकांचा विचार करून त्या ठिकाणी भरतीचे मार्ग विचारात घ्यावे लागतात. असे कोणते घटक असतात? उदाहरणार्थ पदांची संख्या, म्हणजे किती पदं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आस्थापनेमध्ये शिल्लक आहेत किंवा नवीन निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर त्या पदांच्या मधून करावं लागणारं कार्य म्हणजे कार्याचं स्वरूप काय असतं, त्या कार्याची क्लिष्टता काय असते, भरतीचा खर्च किती येऊ शकतो, त्याचबरोबर भरती मार्ग कोणकोणते उपलब्ध आहेत, त्यामधून कर्मचाऱ्यांची निवड कशी करता येते म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या निवडीची संधी कशी आहे, त्याचबरोबर कार्याचा दर्जा कोणता आहे, त्याचबरोबर पदाची योग्यता, पदाची पात्रता इत्यादी गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला काय करावा लागतो? विचार करावा लागतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यामधून अनेक मार्गांच्या मधून योग्य मार्गाची निवड ही या ठिकाणी करावी लागते. म्हणजे भरतीच्या योग्य निवडीमुळं संघटनेला निष्ठावान गुणवान कर्मचारी प्राप्त होत असतात. म्हणजे योग्य जर कर्मचारी आपण निवडले तर संघटनेला निष्ठावंत कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात, गुणवान कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात आणि अशा गुणवान कर्मचाऱ्यांचा, निष्ठावंत कर्मचाऱ्यांचा निश्चितच संघटनेला काय होत असतो? फायदा होत असतो. आता मनुष्यबळ भरतीचे मार्ग हे या ठिकाणी प्रामुख्याने 2 असतात. आपण ह्या चार्टवरून आपल्याला समजू शकेल की मनुष्यबळ भरतीचे मार्ग हे 2 प्रकारे असतात प्रामुख्याने. एक अंतर्गत मार्ग आणि दुसरा बाह्य मार्ग असे असतात. आता या ठिकाणी बाह्य मार्ग आणि अंतर्गत मार्ग हे कोणकोणते असतात हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आता त्यामध्ये मनुष्यबळ भरतीचे जे काही वेगवेगळे मार्ग असतात त्यामध्ये अंतर्गत मार्ग कोणते असतात आणि बाह्य मार्ग कोणते असतात हे आपण समजून घेणं गरजेचं असतं. परंतु त्या अगोदर बाह्य मार्ग म्हणजे नेमकं काय आहे? तर व्यवसायाबाहेरील उमेदवारांकडून मनुष्यबळ भरती करणे. नीट लक्ष द्या. व्यवसायाच्या बाहेरील उमेदवारांच्या मधून मनुष्यबळ भरती करणे म्हणजेच मनुष्यबळ भरतीचा बाह्य मार्ग अवलंबणे होय. म्हणजे व्यवसायाच्या बाहेर जे काही मनुष्यबळ असतं, व्यवसायाच्या बाहेर जे ऑलरेडी व्यवसायामध्ये नसतात परंतु व्यवसायाच्या बाहेर असतात, अशा बाहेरील उमेदवारांमधून त्या ठिकाणी मनुष्यबळाची काय केली जाते? भरती केली जाते. आणि म्हणजेच अशी भरती करणं म्हणजेच मनुष्यबळ भरतीचा बाह्य मार्ग अवलंबणं होय. या मार्गामुळं व्यवसायाला मोठ्या प्रमाणात निवडीची संधी मिळते. नीट लक्ष द्या. अशा बाह्य मार्गामुळं व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी किंवा कामगारांच्या निवडीची काय मिळत असते? संधी मिळते. अनेक कर्मचाऱ्यांच्या मधून योग्य कुशल उमेदवार निवडणं शक्य होतं. व्यवसायाबाहेरील तज्ज्ञ व्यक्तींना सेवेत घेता येतं. व्यवसायाच्या बाहेर ज्या काही तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांना सुद्धा सेवेमध्ये काय करता येतं? घेता येतं. आणि रिक्त पदांची संख्या जर मोठी असेल
तर या मार्गानेच भरती करणं हे सोयीस्कर ठरतं, लक्षात घ्या. म्हणजे संघटनेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये रिक्त असणारी पदं ती जर मोठ्या संख्येमध्ये उपलब्ध असतील तर त्यावेळेला अशा पद्धतीनं बाह्य मार्गाचा अवलंब करणं हे अतिशय योग्य ठरतं, सोयीचं ठरतं, लक्षात घ्या तुम्ही. आता मनुष्यबळ भरतीच्या बाह्य मार्ग पद्धतीमध्ये कोणकोणत्या मार्गांचा समावेश होतो, ह्या बाह्य मार्गांच्या मध्ये कोणकोणत्या मार्गांचा समावेश होतो हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. त्यामध्ये एक प्रत्यक्ष भरती, त्याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट असं पण म्हणतो. म्हणजे ह्या प्रत्यक्ष भरतीचा नेमका अर्थ काय होतो, तर वर्गाची मध्यस्थांकडून होणारी, नीट लक्ष द्या, मनुष्यबळ वर्गांची मध्यस्थांकडून होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक फसवणूक व पिळवणूक टाळण्यासाठी बऱ्याच संस्था मनुष्यबळ भरतीच्या या मार्गाची निवड करतात, लक्षात घ्या. म्हणजे अनेक प्रकारची फसवणूक ही या ठिकाणी होत असते. मग ती शारीरिक प्रकारची फसवणूक असेल, मानसिक स्वरूपाची फसवणूक असेल, आर्थिक स्वरूपाची फसवणूक असेल आणि पिळवणूकसुद्धा असेल. अशा सर्व गोष्टी ह्या योग्य नसतात, अयोग्यच असतात. आणि ह्या अयोग्य गोष्टी टाळण्यासाठी म्हणून या मनुष्यबळ भरती मार्गाची निवड ही केली जाते, ती म्हणजे प्रत्यक्ष भरती. कोणती? प्रत्यक्ष भरती. या पद्धतीमध्ये कारखान्याला कोणत्या दिवशी किती मनुष्यबळाची गरज आहे, कोणत्या दिवशी किती मनुष्यबळाची गरज आहे याची सूचना कारखान्याच्या सूचना फलकावर आणि वृत्तपत्रांमधून जाहीर केली जाते. कारखान्यामध्ये बऱ्याच वेळेला कॉमन सूचना फलक असतात आणि ह्या सूचना फलकावर सुद्धा त्या ठिकाणी अशा आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती असते ही दर दिवशी त्या ठिकाणी काय केली जाते, जाहीर केली जाते. किंवा काही विशिष्ट कालावधीमध्ये सुद्धा ती जाहीर केली जाते. आणि त्याचबरोबर नुसतीच फलकावर केली जाते असं नाही, तर वृत्तपत्रांमधून सुद्धा त्याची जाहिरात दिली जाते किंवा त्याची माहिती दिली जाते. आणि त्यानंतर विशिष्ट दिवशी कारखान्याच्या बाहेर उपलब्ध असणाऱ्या किंवा उपस्थित असलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची भरती केली जाते. म्हणजेच अकुशल कामगार आणि हमालांच्या भरतीसाठी, नीट लक्ष द्या बाळांनो, अकुशल कामगार आणि हमालांच्या भरतीसाठी ही पद्धत योग्य समजली जाते. ही कामगार भरतीची पद्धत अत्यंत सोपी आणि कमी खर्चाची आहे, लक्षात घ्या. परंतु कुशल कामगार आणि उच्च पदाच्या भरतीसाठी ही पद्धत योग्य नाही. आणि म्हणून मनुष्यबळ भरतीच्या मार्गामध्ये बाह्य मार्गामध्ये पहिला मार्ग आपण विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष भरती. आणि ही प्रत्यक्ष भरती ही या ठिकाणी अकुशल कामगारांच्यासाठी वापरली जाते आणि योग्य समजली जाते. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी तुमच्या चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल की कारखान्याच्या दरवाज्यावर भरती. आता कारखान्याच्या दरवाज्यावर भरती करताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की अकुशल कर्मचारी जे असतील, अकुशल मनुष्यबळ भरती करण्यासाठी या पद्धतीचा स्वतंत्र अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये संस्था वृत्तपत्रामध्ये जाहिरात न देता, नीट लक्ष द्या, कारखान्याच्या दरवाज्यावर भरती करत असताना संस्था ही वृत्तपत्रामध्ये जाहिरात देत नाही. ती वृत्तपत्रामध्ये जाहिरात न देता आपल्या दरवाज्यावर कामगारांची भरती करते, लक्षात घ्या तुम्ही. गेटवर त्या ठिकाणी कामगारांची भरती केली जाते. कारखान्याच्या मुख्य दरवाज्यावर किंवा मुख्य दरवाजाच्या जवळ किंवा सूचना फलकावर मनुष्यबळ पाहिजे अशी सूचना लिहिली जाते. या सूचनेमध्ये रिक्त जागांची संख्या, कामाचे नाव, कामाचे स्वरूप, कामगारांची योग्यता, कामगारांची आवश्यक असणारी पात्रता, कामाचा कालावधी इत्यादी माहिती नमूद केलेली असते. भरतीच्या दिवशी दरवाजाजवळ जमा झालेल्या उमेदवारांमधून योग्य व्यक्तींची भरती केली जाते. गैरहजर कामगारांच्या जागी बदली कामगार नेमण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. अकुशल कामगारांच्या तात्पुरत्या भरतीसाठी सुद्धा ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. ही पद्धत अतिशय सोपी आणि कमी खर्चिक आहे. परंतु ही पद्धत कुशल व कायम कामगार भरतीसाठी उपयुक्त ठरत नाही. या पद्धतीमुळे गरजेनुसार कमी अधिक संख्येत कामगारांची भरती ही त्वरित करता येते. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या अकुशल कामगारांच्या भरतीसाठी सुद्धा कारखान्याच्या दरवाजावरील भरती हा मार्ग या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर तिसरा मार्ग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे बदली नियंत्रण भरती पद्धती.
आता ह्या बदली नियंत्रण भरती पद्धतीमध्ये सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणं गरजेचं असतं. आता या पद्धतीमध्ये मध्यस्थ, मुकादम या पद्धतीमधील दोषाचे निरसन करण्यासाठी व बेकार मनुष्यबळाला बदली किंवा दुसरी नोकरी देता यावी म्हणून राज्य सरकारने पुनर्नेमणूक कचेरी स्थापन केलेली आहे. बेकार मनुष्यबळ या कार्यालयामध्ये आपल्या नावाची नोंदणी करतात. कामगाराचे नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, वय इत्यादी गोष्टींची नोंदणी केली जाते. कामगारास नाव नोंदणीचे कार्य दिले जाते. नाव नोंदणीचे कार्ड सुद्धा त्यांना दिले जाते. इच्छुक बेकार कामगारांना कार्यालयात रोज उपस्थित राहावे लागते. कामगारांना कोणत्या कारखान्यात कोणत्या प्रकारच्या व किती जागा रिक्त आहेत हे सांगितले जाते. कामगारांना संबंधित कारखान्यात भरतीसाठी पाठवले जाते. कारखाना व्यवस्थापक उपस्थित मनुष्यबळांमधून योग्य मनुष्यबळाची भरती करते. या पद्धतीमुळे तात्पुरती नोकरी मिळत असली तरी कायम नोकरी मिळण्याची शक्यता कमी असते. अकुशल मनुष्यबळ भरतीसाठी ही पद्धत योग्य समजली जाते. म्हणजे बदली नियंत्रण भरती पद्धत ही सुद्धा अकुशल मनुष्यबळासाठी योग्य समजली जाते. त्यानंतर पुढची पद्धती आपण पाहतो आहोत. पुढचा मार्ग आपण मनुष्यबळ भरतीचा बाह्य मार्ग विचारात घेतो आहोत, तो म्हणजे जाहिरात. आता जाहिरात हा सर्वात महत्त्वाचा मार्ग समजला जातो. मनुष्यबळ भरतीचा हा सर्वोत्तम आणि सर्वमान्य मार्ग समजला जातो. या मार्गाने संस्थेबाहेरील तज्ज्ञ, कुशल, अनुभवी कामगारांना आकर्षित करणं शक्य होतं. जाहिरातीमुळे संस्थेस मनुष्यबळ निवडीस भरपूर संधी मिळते. त्यामुळे कामासाठी योग्य व पात्र उमेदवार निवडणे शक्य होते. जाहिरातीच्या विविध माध्यमांचा उपयोग कामगार भरतीची जाहिरात देण्यासाठी केला जातो. म्हणजे विविध माध्यमांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्थानिक, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रे, मासिके, व्यावसायिक मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल इत्यादी मार्गांचा वापर केला जातो. जाहिरातीमध्ये कामासंबंधी सर्वांगीण माहिती नमूद केलेली असते. उदाहरणार्थ संस्थेचं नाव आणि पत्ता, पदांची संख्या, राखीव कर्मचारी, पदांसाठी शैक्षणिक शारीरिक पात्रता, अनुभव, कौशल्य, वेतन, इतर भत्ते, सवलती, कामाचे स्वरूप, प्रकार, सेवेच्या अटी व शर्ती, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक इत्यादी ही सर्व माहिती त्यामध्ये नमूद केलेली असते. काही वेळेला जाहिरातीमध्ये अर्जाचा अधिकृत नमुना सुद्धा तुम्हाला छापलेला पाहायला मिळेल आणि त्या अधिकृत नमुन्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायला सांगितलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या नमुन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज करावा लागतो. आणि जाहिरात ही अतिशय महत्त्वाची समजली जाते मनुष्यबळ भरतीमध्ये. आता ह्या जाहिरातीचे सुद्धा दोन प्रकार असतात पहा. पहिला जो प्रकार आहे तो खुली जाहिरात. या जाहिरातीमध्ये संस्था आपलं नाव आणि पत्ता जाहीर करत असते आणि या जाहिरातीत मुख्यतः कुशल मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो. म्हणजे खुल्या जाहिरातीमध्ये कोणतीही संस्था आपलं नाव, पत्ता संपूर्ण जाहीर करत असते आणि त्यामुळं सुद्धा अशा जाहिरातीच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होतो, प्रतिसाद मिळत असतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची जाहिरात जी असते ती म्हणजे निनावी जाहिरात. आता या जाहिरातीमध्ये संस्था आपले नाव, पत्ता जाहीर करत नाही. नीट लक्ष द्या. या जाहिरातीमध्ये म्हणजे निनावी जाहिरात, निनावी याचा अर्थच त्या ठिकाणी कोणतंही नाव त्या ठिकाणी दिलेलं नसतं. आणि अशा जाहिरातीमध्ये संस्था आपले नाव आणि पत्ता जाहीर करत नाही. कुशल मनुष्यबळाच्या व कायम जागांच्या भरतीसाठी ही पद्धती आदर्श समजली जाते. जाहिरातीचा खर्च हा अधिक असतो, परंतु प्रतिसाद सुद्धा मोठा मिळत असल्याने अर्जाच्या छाननीला अधिक श्रम आणि वेळ लागतो आणि योग्य व्यक्तीची निवड करणं हे या ठिकाणी अशा आलेल्या अनेक अर्जांच्या मधून अवघड होतं. आणि म्हणून हाही दुसरा प्रकार आपण समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे निनावी जाहिरात. त्याला आपण काय म्हणतो, निनावी जाहिरात. त्यानंतर बाह्य मार्ग भरतीचा हा या ठिकाणी दुसरा एक प्रकार आपण समजून घेतला पाहिजे. पुढचा व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांमधून भरती ही आता सध्याला सर्वमान्य समजली जाते.
मोठमोठ्या कंपन्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यावसायिक संस्थेमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये कॅम्पस ड्राईव्ह भरवतात आणि ह्या कॅम्पस ड्राईव्हमधून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांची काय करत असतात, भरती करत असतात. आता यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील, अभियांत्रिकी महाविद्यालये असतील, व्यवस्थापन महाविद्यालये असतील, वाणिज्य महाविद्यालये असतील, संगणक संस्था असतील, अशा विविध संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून कामगार किंवा अधिकाऱ्यांची भरती ही केली जाते. व्यावसायिक संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेते. म्हणजे शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी शिकत असतात अशा विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी काय घेतल्या जातात, मुलाखती घेतल्या जातात आणि त्यांच्यामधून निवडलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या सेवेमध्ये सामावून घेतलं जातं. मनुष्यबळ अधिकारी भरतीचा हा एक अत्यंत चांगला मार्ग समजला जातो. या पद्धतीमुळे उच्च शिक्षित, प्रामाणिक, तरुण, उत्साही, होतकरू, धाडसी कामगार आणि कर्मचारी आणि अधिकारी व्यवसायाला प्राप्त होऊ शकतात. हे तरुण अनुभव आल्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर केलेला खर्च हा मात्र वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु व्यवसायातील वातावरण जर निखळ, बढतीचं, स्वच्छ, अनुकूल, पोषक असेल आणि विकासाची संधी असेल तर या विद्यार्थ्यांचे निष्ठावान व प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर होऊ शकते. आणि म्हणून हाही पाचवा मार्ग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे, तो म्हणजे व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांमधून कर्मचाऱ्यांची किंवा मनुष्यबळाची भरती. त्यानंतर पुढचा मार्ग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की शिफारशी. अतिशय महत्त्वाचा मार्ग हा समजला जातो. आता शिफारशी म्हटले की लक्षात येईल की मनुष्यबळ भरतीबाबत संस्थेमधील किंवा संस्थेशी संबंधित असलेल्या किंवा संस्थेशी संबंधित नसलेल्या इतर संस्था, व्यक्ती, संघटना यांच्याकडून संस्थेला शिफारशी येत असतात. उदाहरणार्थ, संस्थेतील आजी-माजी कामगार, संस्थेतील आजी-माजी अधिकारी, त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक, समाजामध्ये जे काही प्रतिष्ठित लोक असतात, प्रतिष्ठित नागरिक असतात, त्या प्रतिष्ठित नागरिकांच्याकडून सुद्धा शिफारशी येऊ शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पक्षाचे नेते हेही या ठिकाणी मनुष्यबळ भरतीसाठी शिफारशी करत असतात. त्याचबरोबर समाजसेवक, सामाजिक संघटना, व्यावसायिक संघटना आणि व्यावसायिक, कामगार संघटना, भागधारक इत्यादींच्या मधून शिफारशी सुद्धा केल्या जातात आणि यांनी केलेल्या शिफारशीमधून सुद्धा कर्मचाऱ्यांची किंवा मनुष्यबळाची काय केली जाते, भरती केली जाते. लक्षात घ्या. म्हणजे अशा शिफारशीमुळे संस्थेची कामगार भरतीच्या त्रासातून मुक्तता होते. भरतीसाठी खर्च करावा लागत नाही. अशा व्यक्ती संस्था स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का पोचू नये म्हणून योग्य, लायक उमेदवाराची शिफारस करतात. परंतु काही वेळेस अयोग्य, अपात्र उमेदवाराच्या भरतीसाठी दबाव येण्याची शक्यता असते. या पद्धतीमुळे संबंधित संस्थांशी चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि याचा उपयोग भविष्यकाळात व्यवसायाला होतो. आणि म्हणून शिफारशी हाही बाह्य मार्ग हा जनरली ॲक्सेप्ट केला जातो, तो वापरला जातो. त्यानंतर पुढील आपण बाह्य मार्ग विचारात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे मध्यस्थांद्वारे किंवा मुकादमाद्वारे भरती. आता मध्यस्थ हे तुमच्या लक्षात येत असतील की प्रत्यक्ष भरतीसाठी लागणारा वेळ, श्रम, खर्च टाळण्यासाठी अप्रत्यक्ष भरती मार्गाचा अवलंब केला जातो. अप्रत्यक्ष भरती मार्गातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे मध्यस्थांद्वारे किंवा मुकादमाद्वारे भरती करणं होय. सर्वसामान्यपणे अकुशल मनुष्यबळाच्या भरतीसाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ भरले जाते, कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची भरती केली जाते, तर अकुशल. व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील अकुशल कामगार एकमेकांशी संपर्कात असू शकत नाहीत आणि यावर उपाय म्हणून दोन्ही घटक मध्यस्थांची मदत घेत असतात. उदाहरणार्थ, कामगारांनाही मध्यस्थांची गरज असते आणि आस्थापनेला किंवा या ठिकाणी संस्थेला सुद्धा मध्यस्थांची गरज असते, आवश्यक असते. मध्यस्थांच्या सेवेमुळे व्यवसायाला आवश्यक त्यावेळी आवश्यकते इतके
पात्र कामगार प्राप्त होतात, तर इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी पण मिळते. मध्यस्थांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं, वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. उदाहरणार्थ, मुकादम असं म्हटलं जातं, सरदार, मिस्त्री, तिंदाळ, चौधरी, कांगाणी इत्यादी. त्याचबरोबर ठेकेदार असाही शब्द आपल्याला अलीकडं पाहायला मिळेल. अशा मध्यस्थांना मनुष्यबळ भरतीबरोबरच इतर अनेक अधिकार दिले जातात. उदाहरणार्थ, कामगारांना प्रशिक्षण देणं, कामगारांना बढती देणं, त्यांची मजुरी आणि वेतन ठरविणं, कामगारांना शिक्षा करणं, कामगारांना नोकरीवरून काढणं, कामगारांना सेवा सुविधा पुरविणं, कामगारांच्यावर देखरेख ठेवणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं यासारखे अधिकार दिले जातात. यासारखी जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्यावर सोपवल्या जातात. या पद्धतीमुळे संघटनेकडे कामगारांचा आवश्यकते इतका नियमित पुरवठा होऊ शकतो आणि भरतीचा खर्च हा काय होतो, कमी होतो. त्यामुळं आपण हाही मार्ग या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता आणखी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की कामगारांचा प्रश्न किंवा समस्या म्हणजे कामगारांच्या ज्या काही समस्या असतात यांच्यापासून व्यावसायिकाची काय होत असते, सुटका होत असते, लक्षात घ्या. आणि कामगारांना सुद्धा काय मिळते, नोकरी मिळते. परंतु या पद्धतीचे दोष अनेक आपल्याला पाहायला मिळतील. फायदे मिळतात, परंतु फायद्यापेक्षा दोषांची संख्या अधिक मिळू शकते, अधिक आपल्याला पाहायला मिळते. हे कसं काय शक्य आहे? असे कोणते दोष असू शकतात? तर तुमच्या लक्षात येईल की ह्या अशा भरती मार्गामधून मनुष्यबळाची आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक आणि पिळवणूक केली जाते. अशा कामगारांची गैरहजेरी, आदलाबदलीचे प्रमाण हे तुम्हाला अधिक असलेले जाणवते. मध्यस्थ हे अधिकाराचा उपयोग करून कामगारांच्या शोषणासाठी ते प्रयत्न करत असतात. या पद्धतीचा उपयोग चहाचे मळे, कॉफीचे मळे, रबराचे मळे, ताग व कापडांच्या गिरण्या, सिमेंट कारखाने, साखर कारखाने, कोळशाच्या खाणी, इव्हन एवढंच नाही तर शैक्षणिक संस्थांमधून सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या मार्गाचा अवलंब केला जातो. दरवाजावर किंवा गेटवर डोअरकीपरची नेमणूक करण्यासाठी सुद्धा अशा मध्यस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली जाते. आणि अशा मध्यस्थांनी मनुष्यबळाचे मारक ही भूमिका बदलून तारक ही भूमिका स्वीकारल्यास या पद्धतीचा अधिक विकास होऊ शकतो. परंतु आपणाला तारकच्या ऐवजी मारकाचीच भूमिका जास्त केलेली आपणाला पाहायला मिळते. आणि त्यालाच मिळती जुळती अशी दुसरी पद्धती आहे, ती म्हणजे ठेकेदार पद्धती. आता ठेकेदारी पद्धती यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपल्या भागामध्ये या पद्धतीचा उपयोग हा बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. या पद्धतीमध्ये मनुष्यबळ भरतीसाठी ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर हा ठेका घेत असतो. कारखान्यातील किरकोळ कमी प्रतीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची भरती ही या पद्धतीतून केली जाते. या पद्धतीत संपूर्ण कामाचा ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट हे ठेकेदाराला दिले जाते. त्यानंतर ठेकेदार संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या योग्यतेची, आवश्यक त्या संख्येची कामगार भरती करतो. कारखानदार आणि कामगार यांचा एकमेकाशी संबंध येत नाही, लक्षात घ्या तुम्ही. कारण ठेकेदार कामाबद्दल किंवा कामगारांच्याबद्दल सर्व ती कार्य करत असतो. उदाहरणार्थ, कामगारांची भरती करणं, कामगारांना मजुरी देणं, त्यांना कामाचं वाटप करणं, कार्यसाहित्याची वाटप करणं, त्यांना सुविधा पुरविणं, त्याचबरोबर जर चुका केलेल्या असतील तर त्यांना दंड आणि शिक्षा करणं, कामावरून काढून टाकणं, त्यांच्या कामावर देखरेख आणि नियंत्रण करणं इत्यादी सर्व कार्ये ही ठेकेदाराच्या माध्यमातून केली जातात. आणि या पद्धतीचा लाभ हा कारखानदाराला होत असतो, लक्षात घ्या तुम्ही. कामगारांच्या प्रश्नापासून त्यांची सुटका होते, परंतु या पद्धतीचे अनेक दोष आपल्याला पाहायला मिळतात आणि ते दोष कामगारांना सहन करावे लागतात. उदाहरणार्थ, कामगारांचे आर्थिक शोषण होते, कामगारांचे शारीरिक सुद्धा शोषण केले जाते, कामगारांना मानसिक त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचंच म्हटलं तर 8 तासाची शिफ्ट असते, परंतु त्या कामगारांना 12-12 तास काम करून घेतलं जातं आणि 8 तासाची पैसे त्यांना दिले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं आर्थिक शोषण सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर कामगारांना मानसिक त्रास सुद्धा त्या ठिकाणी दिला जातो, त्यांना दंड केला जातो. त्याचबरोबर कामगारांना कमी वेतनामध्ये काम करावं लागतं, जास्त तास काम करावं लागतं. 8 तासाची शिफ्ट असताना 12-12 तास त्या ठिकाणी अशा कामगारांना काम करावं लागतं. आणि त्यामुळं या कामगारांचं त्या ठिकाणी या पद्धतीमध्ये काय होत असतं, शोषण होत असतं. त्याचबरोबर कामाचा ताण जास्त पडल्यामुळं कामगारांना कमी विश्रांती मिळते आणि अशा कामगारांना
कोणत्याही प्रकारच्या सुविधेचा फायदा मिळत नाही, सुविधेचा त्यांना अभावच जाणवतो आणि कामाची सुद्धा त्यांना शाश्वती नसते. म्हणजे अशा पद्धतीचे या ठेकेदारी पद्धतीचे सुद्धा अनेक प्रकारचे दोष हे या ठिकाणी कामगारांना सहन करावे लागतात. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे कामगार संघटनांद्वारे भरती. आता कामगारांच्या संघटनाद्वारे सुद्धा कामगारांची भरती केली जाते. उत्पादन संघटनेमध्ये काम करत असलेल्या कामगारांची स्वतंत्र संघटना असते किंवा त्यांच्या उद्योगाशी संबंधित किंवा राष्ट्रीय पातळीवरील महासंघाचे ते सभासद असतात. व्यावसायिक कामगार संघटनांच्या मदतीने कामगारांची भरती ही केली जाऊ शकते, परंतु या मार्गाचा अवलंब अल्प प्रमाणामध्ये केला जातो. अकुशल व तात्पुरत्या गरजेसाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. कामगार संघटना बेकार मनुष्यबळाची पात्र उमेदवाराची यादी तयार करत असते. या यादीमध्ये कामगारांचे नाव, पत्ता, शिक्षण, शारीरिक क्षमता, अनुभव, कौशल्य, वेतन, अपेक्षा, वय नमूद केलेले असते. कारखानदार गरज भासल्यास कामगार संघटनेच्या कार्यालयाकडे कामासाठी लायक आणि पात्र उमेदवाराच्या यादीची मागणी करतात. कामगार संघटना कारखानदाराच्या मागणीप्रमाणे अशा लायक आणि उमेदवाराची यादी पाठवून देतात. कारखानदार यादीमध्ये किंवा यादीप्रमाणे योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावतात आणि त्यामधून पात्र उमेदवाराची भरती केली जाते. या पद्धतीसाठी भरतीचा येणारा खर्च हा अजिबात नाही. या पद्धतीसाठी भरती खर्च येत नाही. कामगार संघटनांशी सलोख्याचे संबंध प्राप्त होतात, परंतु काही वेळेला कामगार संघटनेचा व्यवसायाला उपद्रव सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हाही मार्ग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा मार्ग आपण या ठिकाणी विचारात घेतो आहोत या ठिकाणी आजच्या या चार्टमधील, तो म्हणजे अनाहूत अर्ज. आता अनाहूत अर्ज म्हटले की तुमच्या लक्षात येईल, या पद्धतीमध्ये व्यवसायाने उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आवाहन केलेले नसते. याउलट उमेदवाराने स्वइच्छेने व्यवसायाकडे नोकरीसाठी अर्ज केलेला असतो. व्यावसायिक अशा अनाहूत आलेल्या अर्जांची नोंद घेतात, त्यांचे वर्गीकरण करतात आणि असे अर्ज जपून ठेवले जातात. ज्यावेळी व्यवसायात नवीन पदे निर्माण होतात त्यावेळी अशा अनाहूतपणे आलेल्या अर्जांचा प्रथम विचार केला जातो. अशा अर्जातील योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाते. मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांची निवड केली जाते आणि या पद्धतीसाठी व्यवसायाला भरतीचा खर्च येत नाही. तसेच व्यवसायाला प्रामाणिक आणि निष्ठावान कर्मचारी, कामगार हा मिळू शकतात, कारण ज्यांची मनापासून नोकरी करण्याची इच्छा असते असेच उमेदवार हे अनाहूत अर्ज पाठवत असतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे 10 बाह्य मार्ग हे मनुष्यबळाची भरती करण्याचे असतात आणि ह्या वेगवेगळ्या मार्गातून मनुष्यबळाची भरती ही केली जाते. अशा पद्धतीनं ह्या मनुष्यबळ भरतीचे अंतर्गत मार्ग आणि बाह्य मार्ग या दोन्हीही मार्गांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. यामध्ये जर काही शंका असेल बाळांनो तर तुम्ही मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी माझा ईमेल ID या ठिकाणी आहे, त्यावर यू कॅन कॉन्टॅक्ट मी, यू कॅन व्हिजिट ॲट दिस ईमेल ID. ओके, थँक्यू व्हेरी मच.